Welcome, Mr. Ajinkya Lonkar, partner of ANS Empire, to our 6th episode of Building Together. So, सर मला सांगा, ड्युअल एस्टेटची जे सेल्स आणि सोर्सिंग टीम आहे ते तुम्हाला कसं सपोर्ट करते? ड्युअल इस्टेटमध्ये जर स्टार्टिंगला पाहिलं तर क्लायंट आपण जेव्हा आणतो तेव्हा आपल्याला सोर्सिंग टीमचा ॲक्च्युअल सपोर्ट लागतो आणि क्लायंट आल्यानंतर आपल्याला सेल्स टीमचा सपोर्ट लागतो. तर क्लायंट जेव्हा येत असतो तेव्हा सोर्सिंग टीममधले जे पण आहेत, आता रिसेंटली आमच्या टचमध्ये निहाल आहे, विक्रांत सर आहेत, तर हे दोघं खूप सपोर्ट करतात. जर कधी कधी आम्ही कोणत्या दुसऱ्या क्लायंटसोबत जर असेल तर ॲक्च्युअलमध्ये आपण त्यांना कॉल करून जरी सांगितलं की सर हा क्लायंट येतोय, मला यायला 5 मिनटं 10 मिनटं लागतात, तर ते तेवढं अटेंड करतात. ते आपण नसताना आपला एक इनिशिएटिव्ह घेऊन ते आपल्या क्लायंटला तेवढं अटेंड करतात. त्याच्यानंतर सेल्स टीमचं जर पाहिलं तर सेल्स टीम इथली पूर्ण एकदम स्किलफुल सेल्स टीम आहे. असं कोणी नाही आहे इथं की कोणी फ्रेशर आहे, कारण एवढं मोठं प्रोडक्ट विकताय तुम्ही, एवढ्या चांगल्या लोकेशनला, एवढं कॉस्टली प्रोडक्ट आहे, तर त्यासाठी बेस्ट सेल्स टीम पाहिजे. आणि जे असतं सेल्समध्ये की स्पॉट बुकिंगला पण क्लायंट क्लोज होतात, तर ड्युअल इस्टेटमध्ये मी एकदम 101% सांगू शकतो की इथं स्पॉटला क्लायंट क्लोज होतात. ते फक्त इथल्या सेल्स टीममुळंच आहे, कारण त्यांना इन अँड आउट फक्त प्रोजेक्टबद्दलच नाही, या लोकेशनबद्दल बाकीच्या गोष्टींबद्दल सगळं नॉलेज असल्यामुळं ते नॉलेज ते क्लायंटकडे डिलिव्हर्ड करून त्या सगळ्या नॉलेजचा यूज करून ते आपलं स्किल्स यूज करून स्पॉट बुकिंगसाठी कस्टमर ट्राय करतात आणि बऱ्यापैकी होतात पण कस्टमर. तर तेच आहे, सोर्सिंग टीम पण खूप सपोर्ट करते आणि सेल्स टीम ऑलवेज बेस्ट आहे इथली, त्याच्यामुळे नो डाऊट बाकीच्या गोष्टींचा. ओके. सो आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंत पेमेंट्स आणि टाईमलाईनचा ड्युअल एस्टेटसोबत? पेमेंटचं जर पाहिलं तर नॉर्मली जे असतं की आपण एक बिल सबमिट केल्यानंतर जी प्रोसेस असते, बिल सबमिट केल्यानंतर मिनिमम 30 days टू अराउंड 45 days पेमेंट येऊन जातं. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की 45 days अगोदरच पेमेंट येऊन जातं आपल्या अकाउंटला. त्यामुळे असं कधी झालं नाहीये की फोन करायचा आणि विचारायचंय की अरे पेमेंट कधी येईल, असं कधीच होत नाही. आणि बाकीचं जर पाहिलं तर मार्केटपेक्षा जे पण पेमेंट ड्युअलकडनं भेटतं ते खूप चांगलं भेटतं. ॲज अ चॅनल पार्टनर ड्युअल एस्टेट सोबत काम करताना तुम्हाला कॉन्फिडन्स आणि कम्फर्ट कुठून भेटतं? कॉन्फिडन्स आणि कम्फर्ट जर पाहिलं, जर ॲज अ चॅनल पार्टनर मी काम करतोय तर मला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर मी जेवढे क्लायंट, फॉर एक्झाम्पल रेशिओ माझा चांगला पाहिजे, मी 10 क्लायंट जर दाखवतो त्यातले मॅक्सिमम क्लायंट क्लोज व्हायला पाहिजेत, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मला रेव्हेन्यू चांगला यायला पाहिजे, माझ्या कंपनीला रेव्हेन्यू चांगला यायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी राहतात. क्लायंट जास्त क्लोज कुठं होतात, जे लोकेशन चांगलं आहे, ज्या लोकेशनला जास्त कन्व्हिन्स करायला नाही लागत आहे, ज्या बिल्डरची एक चांगली हिस्ट्री आहे, जिथं कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे, ज्या बिल्डरनी काही डिलिव्हर्ड केलेत प्रोजेक्ट, अशा बिल्डरच्या इथं जास्त तुम्हाला क्लायंटला पण कन्व्हिन्स करायची लागत नाही. फक्त तुमचं काम काय की क्लायंटला तुम्हाला सेल्स ऑफिसपर्यंत घेऊन यायचं. आणि जसं मी सांगितलं की इथली सेल्स टीम ऑलवेज बेस्ट आहे, त्यामुळे ते आपल्यापेक्षा ते जास्त एफर्ट्स टाकतात. आणि दुसरी गोष्ट, हे तर आज झालं क्लायंटचं, पण ऑब्व्हियसली कंपनीसाठी रेव्हेन्यू खूप मॅटर करतो. रेव्हेन्यूच्या दृष्टीने जरी पाहिलं तरी जसं सांगितलं, मार्केटपेक्षा चांगलं रेव्हेन्यू इथं आम्ही जनरेट करतो आणि टाइमली पेमेंट भेटतं. त्याच्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी आमच्या फुलफिल होऊन जातात. इथं क्लायंट पण क्लोज होतात, प्लस आपला रेव्हेन्यू पण चांगला भेटून जातो. आणि क्लायंटला चांगला प्रोडक्ट विकला आपण, याचं एक आपल्याला स्वतःला मनापासून समाधान राहतं की असं नाहीये मी असा कोणता प्रोडक्ट विकलाय सर, इकडं रोड होणार आहे, हे होणार ते होणार, असं काय नाही. इथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या समोरच आहेत, जे मार्केट आहे, IT पार्क आहे, सगळ्या गोष्टी समोर आहेत. सो जे फर्स्ट टाइम होम बायर असतात त्यांना तुम्हाला एका लाईन किंवा एका वर्डमध्ये ड्युअल एस्टेट बद्दल सांगायचं असणार तर ते काय असणार? फर्स्ट टाइम होम बायरसाठी ड्युअल बद्दल सांगायचं जर झालं तर बेस्ट लोकेशन, बेस्ट बिल्डर, बेस्ट कन्स्ट्रक्शन क्वालिटी, याच गोष्टी कोणत्या पण होम बायरला पाहिजे असतात. की मी फर्स्ट टाइम घर घेतोय तर सगळ्यात महत्त्वाचं माझी एक चांगलं बिल्डरकडे घेतलं पाहिजे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली पाहिजे, प्लस सिक्युरिटीच्या दृष्टीने, फॅमिलीच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने एक चांगल्या लोकेशनला प्रोजेक्ट पाहिजे नाही, राईट? तर ह्या सगळ्या गोष्टी इथं बिल्डर प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळं होम बायर्स 101% हा प्रोजेक्ट प्रिफर करू शकतात. सो फायनली तुमच्या अकॉर्डिंग ड्युअल एस्टेटचे जे कस्टमर्स आहेत त्यांना एक प्रिफर्ड रिकमेंडेशन काय बनवते? जर पाहिलं तर बऱ्यापैकी म्हणजे दुसरे जर
बाकीचे जे डेव्हलपर कोणी सांगतं आमची लेगसी 50 वर्षाची आहे, आमची लेगसी 100 वर्षाची आहे. पण जर तुम्ही खरंच जर ड्युवेल इस्टेटबद्दल थोडीशी हिस्ट्री काढली तर ड्युवेल इस्टेट ही कंपनी अराउंड 1810 मध्ये स्टार्ट झालेली आहे. म्हणजे जवळजवळ जर पाहिलं तर 215 वर्ष पूर्ण झालेत कंपनीला. आणि हे नॉट ओन्ली कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, पण यांनी याच्या अगोदर बऱ्यापैकी दुसऱ्या गोष्टी पण बनवल्या, जसं की मोठमोठे इंडियातले पोर्ट्स बनवलेत, मॉन्युमेंट्स बनवले. त्यामुळे एक चांगलं बिल्डर आहे की ज्याला एक चांगला एक्सपिरियन्स आहे कन्स्ट्रक्शनचा, त्यामुळं लोक इथं प्रिफर करू शकतात. Thank you for sharing this insightful conversation. We look forward our partnership with ANS Empire. ऑलवेज मॅम, थँक्यू.